बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे. मात्र अद्यापही अनेक भागांमध्ये पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना घाईघाईनं पेरणी न करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरी बहुतांश भागात अद्याप 800 ते 100 मिलीमीटर पाऊस झालेला नाही. जोपर्यंत जमिनीत किमान 6 इंच ओल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. यावर्षी अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 29,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे. यात प्रामुख्यानं कापूस, तूर, मका या पिकांचा समावेश आहे. कृषी विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिलाय, जेणेकरून एखादं पीक वाया गेल्यास दुसऱ्या पिकातून आर्थिक उत्पन्न मिळवता येईल. याशिवाय रुंद वरंबा सर पद्धती किंवा बेड टोकन पद्धतीने पेरणी करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात सध्या खतांचा तुटवडा नाही. कृषी अधिकाऱ्यांनी खत उपलब्धतेवर महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली. काही दिवसांपूर्वी DAP खताची अडचण भासत होती. मात्र प्रशासनानं राखीव साठ्यातील 1100 मेट्रिक टन खत टप्प्याटप्प्यानं वितरित केलंय. यामुळे आता जिल्ह्यात खतांची कोणतीही टंचाई भासणार नाही. काल परवापासून जो काही बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे, मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी जी आहे की 80 ते 100 मिलीमीटर पाऊस सध्या झालेला नाही आहे. काही ठिकाणी मात्र पाऊस चांगला झालेला आहे, समाधानकारक झालेला आहे. अशा ठिकाणी पेरणी करायला काही हरकत नाही. आज रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 29,000 हेक्टरवर जी आहे खरीप पिकाची पेरणी झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस आहे, तूर आहे आणि मका आहे. आणि या संदर्भामध्ये सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती राहील की आपल्या भागामध्ये जोपर्यंत 80 ते 100 मिलीमीटर पाऊस किंवा 6 इंच ओल होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये. पाऊस येणार आहे, पेरणीची घाई करू नये.